त्यावर आपण जर गेलं तर गुंतागुंत पडत नाही. भानगड अशी होते, माणसाला साध्य काय हे कळतं, पण साधन कोणतं करावं हे कळत नाही. एक एक वेळेस साधन कळतं, साध्य काय करायचं हे कळत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर आपण भक्ती करावं हे मान्य आहे, पण कोण्या मार्गाने करावं हे आपल्याला कळत नाही. आणि मार्ग चुकला साध्य चुकतं, साध्यापर्यंत आपल्याला प्राप्ती होत नाही. मग आपण त्या मार्गानेच गेलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलंय किंवा संतांनी सांगितलंय नामस्मरण करा. आणि सांगत असताना नाथ महाराज सांगतात, शिव वळा चक्रवर्ती आणि त्यांचे पाय माझे चित्ती. शिव ह्या शब्दाचा परम कल्याणदायी अर्थ असा होतो. शिव म्हणजे कल्याण. दुसरे व्यवहारिक अर्थ 3 होतात. शिव म्हणजे मल्लापूरची शिव, पाळाची शिव आणि तुपदाळची शिव. या शिवविषयी आपल्याला काही देणे घेणं नाही. दुसरा एक त्याचा अर्थ होतो, तिसरा अर्थ होतो शर्ट फाटला शिव. शिव म्हणजे जोडणे. उदाहरण जर सापडायचं, शिव म्हणजे जोडणे एक. शिव म्हणजे मर्यादा, म्हणजे पाळाचं इथून तिकडी. शिव म्हणजे मर्यादा. आणि मल्लापूरचं इथून तिकडी. मल्लापूरची शिव पाळा शिव म्हणतो की नाही आपण, तसं शिव म्हणजे मर्यादा, शिव म्हणजे जोडणे, शिव म्हणजे स्पर्श करणे. शिवनाबानी लेकर खेळतात, त्याला स्पर्श करणं असं म्हणतात. पण सगळ्या अर्थामध्ये कल्याणच आहे महाराज. पाळाची शिव म्हणलं त्याच्यामध्ये मर्यादा आली, इथून तिकडं मर्यादा पाळाच्या शिवाची, इकडं मर्यादा पाळाच्या मल्लापूरच्या शिवाची, असं मर्यादा आली. एखादी वेळेस दुसरी वेळेस शिव आटल्याच्या नंतर, 2 विभाग झाल्याच्या नंतर एकत्र करणं ह्याला सुद्धा शिव म्हणतात. आणि आपण आहोत जीव आणि ती आहे शिव. दोन्हीला एकरूप नामस्मरणामधून करणं याच्याच नाव कल्याण आहे. विठ्ठल. दुसरा शब्द त्याने त्या नाथ महाराजांनी बोलला. त्यांनी सांगितलं, बाबा शिव आहे पण भोळा. हे काय आहे महाराज? भगवंताचा स्वभाव आहे. भोळा म्हणजे कसा हो महाराज? दुकानला जाय म्हणले की अर्ध्या वाट्यात जायचं, विसरून घरला परत यायचं. काय म्हणली साई? असं म्हणणाऱ्या मुलाला आपण भोळा म्हणतो, पण त्याला भोळा म्हणत नाही. शास्त्राने त्या भोळ्या माणसं, भोळे कसे आहेत किंवा 4 प्रकारचे माणसं शास्त्राने सांगितले. ते 4 प्रकार कोणते? पहिला आहे धूर्त, दुसरा आहे मूर्ख, तिसरा आहे शाना आणि चौथा आहे भोळा. आपल्याला 4 प्रकारे जर बघायचं असेल तर आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे नुकसान करणारा हा आहे धूर्त. आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे नुकसान करणारा त्याला धूर्त शास्त्राने म्हणलंय. त्याच्यापासून देव 12 कोस लांब राहते म्हणून. 1-2 नाही, किती? 12 कोस लांब राहते. आणि आपल्या फायद्याबरोबर आपलाही फायदा होऊ देत नाही, दुसऱ्याचाही फायदा होऊ देत नाही. सत्याला बी येईना आणि गुणाने बी राहिना. अशा माणसाला काय म्हणा? मूर्ख म्हणले. काय म्हणले? मूर्ख. शास्त्राने म्हणले, बरं तुम्हाला प्रमाण देखील देऊ शकतो मी. शास्त्राने म्हणले त्याला मूर्ख म्हणावं, त्याच्यापासून बी देव लांब राहतो. आणि शाना कोणाला म्हणले? आपल्या फायद्याबरोबर दुसऱ्याच्या फायद्याचा विचार करतो त्याला शाना म्हणले. आणि ज्यानं आपलं नुकसान झालं तरी हरकत नाही, पण जगाचं कल्याण झालं पाहिजे असे ज्याचे स्वभाव आहे त्याला भोळा असं म्हणतात. जगाच्या कल्याण संताच्याही बोली, जगाच्या कल्याण संताच्याही
जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्ट वेते परोपकारे संताशिवाय हे कोणाकडेच नाही. एक तर स्वभाव तसा जगाचं कल्याण करणारा संतांचा आहे, दुसरा भगवंताचा आहे. बाकी कोणाचा तसा स्वभाव नाही, कारण जगाला आपलं काही देणं घेणं नाही. काय देणं घेणं आहे बाबा जगाचं? कोणाचंच काही देणं घेणं नाही. तसं मनात मला सांगतात बाबा फक्त तसा स्वभाव भगवंताचाच आहे म्हणले. भोळा स्वभाव आहे. माणूस भोळा असावं पण गाबळा नसावं. मी म्हणलं शास्त्रच म्हणतं गाबळा म्हणजे कसा महाराज? अर्धा पिकलेला अर्धा कच्चा. एकीकडून खायला गेलं गोड लागते, एकीकडून खायला गेलं आंबट लागते. हे काही कामाचा नाही. पूर्ण ज्ञानी परवडतो, पूर्ण मूर्ख परवडतो माणसाला, परंतु अर्धवट ज्ञानी आला कोणालाही बोलू देना. बोलू देते का हो महाराज? तू असंच का केलास, तू तसंच का केला, तुला हे कसं आलं नाही सांगायला, ते कसं आलं नाही सांगायला. हे अर्धवट ज्ञानाचा प्रकार आहे. तसं माणूस भोळा असावा पण गाबडा नसावा असं शास्त्राने सांगितलं. किंवा अनाथ महाराजांनी म्हणले बाबा या शंकराचा स्वभाव भोळा आहे. पुढे त्यांनी सांगितलं चक्रवर्ती. चक्रवर्ती सांगितलेला आहे. आणि त्या चक्रवर्ती म्हणजे काय महाराज? ज्या भगवंताला किंवा ज्या व्यक्तीला महाराजाचं पद प्राप्त झालं आणि सार्वभौमत्व राज्य त्याचं आहे, किंवा 33 कोटी देवांचा अधिराज देवावर ज्याचं राज्य चालतं तो इंद्रदेव आहे. आणि त्या इंद्रदेवावर ज्याचं राज्य चालतं त्याला ब्रह्मदेव म्हणतात. त्या ब्रह्मदेवावर ज्याचं राज्य ज्याचा अधिकार चालतो त्याला महाविष्णू म्हणतात. आणि महाविष्णूवर ज्याचा अधिकार चालतो त्याला शंकर म्हणतात. आणि शंकरावर ज्याचा अधिकार चालतो त्याला भगवान शिव म्हणतात. विठ्ठल म्हणून चक्रवर्ती भगवंताला उपाधी आलेली आहे. किंवा भगवंतानी ज्या वेळेस आपल्याला लीला करायची आहे त्यावेळेस सगळ्या गोष्टी केल्या. आणि सार्वभौमत्व सर्वातोपरी भगवंत एकच भगवान शिव आहे. त्यांच्यापासून सगळ्या चराचर जगाची उत्पत्ती झाली म्हणून त्यांना चक्रवर्ती सुद्धा म्हणतात.